हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज होता मंगळवार म्हटलं की मी उंबरवट्याची अशी हळदीनं लेपन करून पूजा करते आणि त्यानंतर घरातलं सगळं आवरलं होतं आणि एक तांब्या पाणी तुळशीला मात्र उपवासाच्या दिवशी नक्कीच टाकते। आता हे माझं रुटीनच झालेलं आहे, कारण मला तुळशीला पाणी घालणं आवडतं आणि त्यानंतर एक गुड वाईब्स तिथून मिळतात। आता आज होता उपवास, भूक तर लागणारच होती, कारण की आणि उपवासाला काय जमते तर मग साबुदाणा मला बाहेर जायचं होतं म्हणून मी भिजू घालून ठेवला होता। तिकडून येईपर्यंत साबुदाणा चांगला भिजला होता। त्यानंतर तेल घेतलं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकून 4 हिरव्या मिरच्या टाकल्या। हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखट होत्या, त्यामुळे मी त्यामध्ये शेंगदाणे आणि टमाटर टाकलं। आता शेंगदाणे मला बारीक कूट करून टाकायचा होता, पण लाईट नव्हती, त्यामुळे मी तो प्लॅन स्किप केला, कारण की भूक लागलेली होती आणि आता लाईट येईपर्यंत वाट बघण्याची माझी काही क्षमता नव्हती, त्यामुळे मी शेंगदाणे तसे साधेच टाकून दिले। आता टोमॅटो टाकल्याच्यानंतर ते छानपैकी परतून घेतले आणि उपवासाचं मीठ म्हणजे सेंधा मीठ टाकलं आणि जो साबुदाणा मी भिजू घातला होता तो साबुदाणा त्यामध्ये टाकला। पण साबुदाण्यामध्ये पाणी थोडंसं जास्त झाल्यामुळे माझा साबुदाणा तो चिकट झाला आणि तो असं टाकताना सुद्धा असं चिकट लागत होता। थोडंसं पाणी साबुदाण्याने जास्त शोषून घेतलं होतं, पण काय करणार, भुकेच्या पोटी तर खास लागते म्हणतात ना। माझी आई नेहमीच म्हणते की भूक लागली की घोडं साळीचं गवतही खाते। आज तसंच झालं होतं, मला खूप भूक लागली होती, मग काय हा चिकट साबुदाणा खाल्ला आणि एन्जॉय केला माझा उपवास। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।